उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। गोविंद बाग हे बारामतीमधलं शरद पवार यांचं निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी सध्या अजित पवार पोहोचलेत। शरद पवार यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। शरद पवार आणि गौतम अदानी हे एकाच गाडीमधून गोविंद बागेमध्ये पोहोचले, तर अजित पवार हे आता 2 वर्षांनी गोविंद बागेमध्ये येत असताना आजच्या दिवशी बघायला मिळतंय। नोव्हेंबर 2023 मध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं त्यांनी इकडे भेट दिलेली होती, तर 2024 ला गेल्या वर्षी अजितदादांनी काटेवाडीच्या निवासस्थानी दिवाळीचा पाडवा साजरा केला होता। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। जयदीप, खरं तर हे तिघही जण म्हणजे अजित पवार, शरद पवार आणि गौतम अदानी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र दिसले होते। यानंतर स्नेहभोजनाच्या निमित्ताने देखील आता एकत्र दिसतील। बरोबर आहे, यावेळी तू म्हणाली होतीस की त्या पद्धतीनं खरं तर अदानी जे आहेत गौतम अदानींच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार असतील, शरद पवार असतील, गौतम अदानी असतील, सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील, या गोविंद बाग या ठिकाणी स्नेहभोजनासाठी आलेले आहेत। अजित पवार ज्यावेळेस फूट झाली, राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले, त्याच्यानंतर जो पहिला दिवाळी होती त्यावेळेस त्या ठिकाणी गोविंद बागेमध्ये आले। मात्र त्याच्यानंतर 2024 साली निवडणूक होती आणि त्या निमित्तानं जे आहे ते वेगळा जो आहे तो पाडवा या ठिकाणी काटेवाडी या ठिकाणी अजित पवारांचा वेगळा पाडवा झाला, तर शरद पवारांचा पाडवा गोविंद बाग या ठिकाणी झाला। त्यामुळे मागच्या वर्षी तरी एकत्र हे दिवाळीच्या निमित्ताने येऊ शकले नाहीत आणि मागच्या या वर्षीची जी दिवाळी होती 2025 मधली, त्यामध्ये पवार कुटुंबात दुःखद घटना घडल्यामुळे त्यांनी याच्या वर्षी दिवाळी साजरी केली नाही। त्याच्यानंतर ज्यावेळेसपासून स्प्लिट झाली त्याच्यानंतर दुसऱ्यांदा अजित पवार जे आहेत ते शरद पवारांच्या घरी आलेले आहेत। आता महानगरपालिकांचं जे आहे ते निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये नेमकी राजकीय चर्चा काय होते का? खरं तर ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जाते। अदानींना स्नेहभोजनासाठी बोलवलेलं आहे आणि स्नेहभोजन आतमध्ये सुरू आहे। मात्र असे जरी असले तरी युतीच्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात काही चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेमकं यातून पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण तासापेक्षा जास्त वेळ झाला अजित पवार जे आहेत ते गोविंद बागेमध्ये आलेले आहेत, शरद पवार गोविंद बागेमध्ये आलेले आहेत, सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार आहेत, रोहित पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत। या निमित्तानं जे राजकारणात सक्रिय पवार कुटुंबातली जी लोक आहेत ती या ठिकाणी आलेले आहेत आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आतमध्ये सुरू आहे। काय नेमकं याच्यामधून समोर येतो, राजकीय कोणती चर्चा होती का, अदानींचं येणं हे फार महत्त्वाचं आहे आजच्या दृष्टीने, त्याच्यामधनं पुढे काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी जयदीप, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।